किती छान प्रकारे मस्त इन्स्टंट अशी आईस्क्रीम इथे बनवून रेडी झालेली आहे। कलर टेक्स्चर तुम्ही बघू शकाल। नमस्कार मंडळी, साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत छान मँगो आईस्क्रीम, आंब्याची आईस्क्रीम। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण बनवत आहोत इथे छान मँगो आईस्क्रीम, आंब्याची आईस्क्रीम। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत, तर आपण कट करून घेऊया। आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। चला तर मग आपण आंबा छान या पद्धतीने दोन्ही आंबे कट करून घेऊ। हापूस आंबा हा गोड असतो, त्यामुळे तुम्ही कुठलाही आंबा वापरू शकता, पण हापूस आंबा हा एकदम गोड असतो, त्यामुळे आपल्याला साखर पण टाकायची गरज नाही कुठल्याच आंब्याच्या रेसिपीमध्ये किंवा पदार्थामध्ये। चला तर मग असं याप्रमाणे आपण छान असं कट करून घेऊया आंब्यामध्ये। तुम्ही बघू शकाल, तर सर्व आंबा आपण असा या पद्धतीने कट करून घेणार आहोत। आणि खूप इन्स्टंट अशी ही आंब्याची आईस्क्रीम बनवत आहोत आपण। म्हणजे रेसिपी करताना 15-20 मिनिटातच ही रेसिपी होते, फक्त सेट करायलाच वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा। आणि आता उन्हाळा आहे, तर वेकेशन आहे आणि मुलांना काहीतरी हवंच असतं, तर तुम्ही ही अशी छान इन्स्टंट अशी आईस्क्रीम बनवू शकता। त्याचा पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आंब्याच्या फोडी घालून घेऊया या पद्धतीने। सर्व फोडी या पद्धतीने घालून घेते। तुम्ही बघू शकाल, सर्व आंब्याच्या फोडी मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेल्या आहे। आणि झाकण लावून आपण पाणी किंवा साखर न टाकता आपण छान आंब्याचा पल्प करून घेऊया। चला तर मग आंब्याचा पल्प इथे बनवून रेडी आहे। इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे फिओना कंपनीची, तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता। तर व्हिप क्रीम आपण छान बाउलमध्ये घालून घेऊया। व्हिप क्रीम तुम्हाला लक्ष ठेवा, व्हिप क्रीम फ्रीजरमध्येच ठेवायची आहे। आणि जेव्हा तुम्हाला काम असेल तेव्हा 1 तास अगोदरच बाहेर काढायचे, आणि काम झाल्यानंतर परत हा बॉक्स असा सील करून घ्यायचा, आणि परत आपल्याला व्हिप क्रीमचा हा बॉक्स फ्रीजरमध्येच ठेवायचा आहे। तर मला पाहिजे तेवढी मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे। तर केकचं सामान सर्व मिळतं, तिथे तुम्ही जाऊन बघितलं तर व्हिप क्रीम तुम्हाला मिळेल, कुठल्याही कंपनीची तुम्ही आणली तरी चालेल। इथे मी हँड ब्लेंडर घेतलेला आहे। जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता ही व्हिप क्रीम आणि असेल तर मग या ब्लेंडरने तुम्ही करू शकता। चला मग आपण व्हिप करून घेऊया। तर तुम्ही बघू शकाल, अर्ध कमी आपण एवढं बाउल घेतलेलं होतं व्हिप क्रीमचं, आणि तुम्ही बघू शकाल किती छान मस्त असं फुललेले आहे। एवढं हे थिक ठेवायचं आहे मिश्रण। चला तर मग आपली व्हिप करून झालेली आहे इथे, आणि आपण आंब्याचा जो पल्प करून ठेवलेला होता घालून घ्यायचा आहे। अगदी आपण 2 पदार्थापासूनच ही आईस्क्रीम बनवणार आहोत, काहीच जास्त सामान वगैरेची काहीच गरज नाही आहे। व्हिप क्रीम आणि हा पल्प आपण छान सर्व मिक्स करून घेऊया पद्धतीने। कलर बघू शकाल किती छान मस्त असा पिवळा आलेला आहे। तुम्ही बघू शकाल छान आपली आईस्क्रीम अशी मिक्स करून झालेली आहे। अजून आईस्क्रीम बनवून रेडी झालेली नाही आहे, आणि व्हिप क्रीममध्ये ऑलरेडी साखर असतेच, त्यामुळे साखर किंवा काहीच घालायची गरज नाही आहे, फक्त व्हिप क्रीम आणि आंब्याचा पल्प। चला तर मग आपण सेट करायला ठेवूया। इथे मी असं बाउल घेतलेलं आहे, आंब्याचे जे चंक्स आहेत असे, तर ते थोडे आतमध्ये घालूया आणि छान मिक्स करून घेऊया, म्हणजे आपण आईस्क्रीम खाताना ते छान आपल्या तोंडामध्ये येतील।
तर ते खायला एकदम छान भारी असं लागतं. बाहेर जे आईस्क्रीम मिळतं सेम त्याप्रमाणेच ही आईस्क्रीम लागते. तुम्ही नक्की बनवून बघा, ट्राय करा आणि मला नक्की सांगा तुमची आईस्क्रीम पण कशी बनली. आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहोत आपण. तर बाउलमध्ये मी घालून घेते. तर सर्वात आधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा नवीन सबस्क्रायबर असतील तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आपले व्हिडिओ नक्की पाठवा. चला तर मग मी ही आईस्क्रीम सर्व याच्यामध्ये बाउलमध्ये घालून घेते ह्या पद्धतीने. तर तुम्ही बघू शकाल इथे मी आईस्क्रीम छान बाउलमध्ये घालून घेतलेली आहे. कलर छान येलो झालेला असून वरून छान आंब्याचे जे क्यूब आहेत ते आपण वरून छान असे स्प्रेड करून घेऊया. तुम्ही बघू शकाल आणि बाउलला असं एकदम पॅक करून आपल्याला फ्रीजमध्ये आपल्याला हे झाकण लावून याला 7-8 तासासाठी फ्रीजमध्ये डीप फ्रीजमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. 7-8 तास झाल्यानंतर आपण मग बघूया. चला तर मग आपली आईस्क्रीम इथे बनवून रेडी झालेली आहे. आपण इथे 7 तास छान सेट करून घेतलेले आहे. तर बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही बघू शकाल. चला तर मग वा, छान मस्त तुम्ही बघू शकाल किती छान आईस्क्रीम आपली मस्त आईस्क्रीम पार्लरसारखीच एकदम सेट करून झालेली आहे. तुम्ही बघू शकाल. वा, छान आणि इन्स्टंट आणि इझी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकाल. सर आज काय स्पेशल? मँगो आईस्क्रीम. छान इथे इन्स्टंट अशी मँगो आईस्क्रीम आपली बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही कलर टेक्स्चर बघू शकाल. खूप मस्त झालेली आहे. रेसिपी करून बघा. मी ज्याप्रमाणे बनवली आहे त्याप्रमाणेच नक्की बनवा. जशी आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम मिळते त्याचप्रमाणे ही आईस्क्रीम झालेली आहे. फॅमिली पॅक असते तर ती आईस्क्रीम कशी लागते सेम त्याचप्रमाणे त्याहीपेक्षा एकदम मस्त अशी टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला जर ही आईस्क्रीमची मँगो आईस्क्रीम आंब्याची आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकाल. एकच नंबर आईस्क्रीम झालेली आहे मंडळी. नक्की बनवून